चालते ॲम्ट्रॅक या नावाने. अशी दिसते ट्रेन, आतनं स्पेशियस आहे. मस्त ट्रेन आहे. सकाळी 7:10ला निघाली इथून. तर साधारण 10च्या आसपास पोचते. तुम्हाला बाहेर व्ह्यू दाखवतो. इतके छान बाहेर व्ह्यू आहे सकाळ सकाळी, त्याच्यामुळे की वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कसं स्टेशन येईल पुढचे स्टॉप कळणार नाही. ॲम्ट्रॅक जर घ्यायचं असेल तुम्हाला तर कधी पण 4 दिवस आधी बुकिंग करा. चांगल्या रेटने तुम्हाला मिळेल. नाहीतर इथं रेट फ्लक्च्युएट होतात. हॉटेलची असू दे, ट्रेन असू दे, फिक्स रेट्स काय नसतात. दिवसानुसार जितकं लेट कराल तितकं रेट वाढतो किंवा विकेंड्सला जास्त रेट असतात. त्यामुळं तुम्ही जर ॲडव्हान्स व्यवस्थित बुकिंग केला तर तुम्हाला कमी रेटमध्ये चांगलं फिरता येईल. या ट्रेनने मी आलो आत्ता ॲम्ट्रॅक, न्यूयॉर्कवरून वॉशिंग्टन अशी ट्रेन असते इकडे. वॉशिंग्टन DC असं हे स्टेशन आहे. बाहेर आलेलं स्वागत झाल्यासारखं वाटतं. कुणीतरी लाईव्ह बँड आणि म्युझिक चालू आहे बाहेर. मी आलेलं म्युझिक सुरू झालं तर आपलं स्वागत, जंगी स्वागत झालेलं दिसतं. बाहेर आल्यानंतर असे काही रोड्स दिसतात वॉशिंग्टनचे, आणि बरोबर माझ्या राईट साईडला स्टेशन जिथं मी उतरलो. वॉशिंग्टनमध्ये चालतो. पहिला भूक लागली आहे, जेव्हा कुठेतरी महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट किंवा इंडियन रेस्टॉरंट मिळालं तर मजा येईल. इथे जवळ एक आहे, तर ते जाऊन जेवूयात आपण. पहिला भूक लागली आपल्याला. चला तर माझं जेवण झालं, तर म्हटलं चला जरा फेरफटका मारूयात व्हाईट हाऊसला आणि आपलं जेवण पचवूयात. माझ्या मागे आहे व्हाईट हाऊस. खूप तुम्हाला आवडला असेल. गुड मॉर्निंग ऑल. काल मी ॲक्च्युली माझ्या मित्राकडे आलो वॉशिंग्टनजवळ. वॉशिंग्टनपासून साधारण 1 तासाची मेट्रो पकडलं तर पोचतो. या एरियाचं नाव शॅडी ग्रो असं आहे. तर मित्र तो माझा गेली 2 वर्ष इथं स्थायिक झाला आहे, आणि ही इन्व्हायटेड मी टू बी देअर ॲट हिज प्लेस अँड मीट. सो आय केम देअर, आणि तुम्हाला ओव्हरऑल इथला टूर दाखवतो की कशी कॉलनी आहे. आणि बऱ्यापैकी सगळे इथे जे आहेत या एरियामध्ये सगळे इंडियन्स आहेत. एक चांगलं की नवीन तुम्ही पहिल्यांदा US मध्ये येत असेल तर अशी कुठली ती कॉलनी शोधायला काय हरकत नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेटल व्हायला सोपं जातं. बऱ्याच गोष्टी असतात, घर असतं, बाकी तुम्हाला गाडी सुरुवातीला नसते, तुमच्याकडे बँक अकाउंट नसतात, सिम नसतं, तर तुम्हाला अशा सगळ्या आपल्या इंडियन मित्रांची नक्कीच गरज पडते आणि मदत होते. त्यामुळे तुम्ही अशी कुठली एखादी सोसायटी किंवा अपार्टमेंटची कॉलनी बघायला काय हरकत नाही. तुम्हाला मी जरा ओव्हरऑल टूर दाखवतो ह्या कॉलनीचा. बार्बर शॉप, पिझ्झा हट याची नाही, तर पुढे समोर फर्निचर आहे. पार्किंग स्पेसची भारी मजा आहे. इतकंच मोठा एरिया असतो की तुम्हाला अडचण काय होत नाही. त्याच्या बाजूला शॉपिंग सेंटर आहे. साधारण अशी एक एंट्री आहे. या एंट्रीमध्ये तुम्हाला असे शॉपिंग सेंटर असतात. इंडियन बाजारात तुम्हाला सगळ्या गोष्टी जे काही इंडियामध्ये जे मिळतात तर सगळ्या वस्तू तुम्हाला इथे सुद्धा मिळेल. जसं इथं शॉपिंग सेंटर आहे, असे सगळे तुम्हाला शॉपिंग सेंटर, जिम हे असं इथं दाखवतो तुम्हाला. हां, तर इथं एक वेंडर आहे जो सगळं मेंटेन करतो. तुम्हाला फक्त काय असेल ते लीज ॲग्रीमेंट करून घ्यायचं आणि युअर वेल सेट टू स्टे हिअर. आणि बाकी मग तो जे काय मेंटेनन्स आहे वर्षाचा छोटा मोठा तो सगळं बघतो. फक्त तुम्हाला मग तुमचं क्लिनिंग असेल, इनफॅक्ट सगळ्या आजकाल मशीन असतात, थोडं व्हॅक्यूम क्लिनर आहे आणि डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन, एव्हरीथिंग इज देअर, राईट. तर बाकी तसं काही अडचण होत नाही तुम्हाला. या अपार्टमेंटचं नाव आहे ब्रिंगचॉन विलेज अपार्टमेंट्स.
अशी अख्खी कॉलनी आहे, जवळपास 110 घरं असतात. इतकं क्लीन अँड नीट बघून खरंच बरं वाटतं. वेल मेंटेन्ड, ग्रास कटिंग केलेली आहे, क्लीन नीट, काही घाण दिसत नाही कुठे. प्रत्येक घराच्या मागे गार्डन असतं. फुटपाथ आहे डेडिकेटली, जिथून चालू शकता. गाड्या व्यवस्थित जिथं जिथं पार्किंग स्पॉट दिलेलं आहे तिथं गाड्या लावल्या जातात. एक तुम्हाला गंमत दाखवतो. मग गाडीला इतकं चांगलं मॉडिफिकेशन केलं त्यांनी. सी, कुणी जास्तच हौशी दिसतो. हॉलोवेन फेस्टसाठी असेल कदाचित. पडद्याशी परत जायला हवं.